Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 5th standard, today we are going to learn a new story. Go and come means जा आणि या. Now let's start the story. First paragraph. Once there was a little boy. एकदा एक लहान मुलगा होता. लिटल बॉय मीन्स लहान मुलगा. ही लिव्ड इन अ प्रेटी लिटल कॉटेज. तो एका सुंदर अशा छोट्याशा घरात राहत होता. आता नाव व्हॉट इज मीन बाय प्रेटी. प्रेटी मीन्स सुंदर. एका प्रेटी सुंदर अशा लिटल कॉटेज मध्ये एका छोट्याशा घरात राहत होता. देअर वॉज अ लवली गार्डन अराउंड द कॉटेज. आणि त्याच्या घराभोवती एक सुंदर बगीचा होता. डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स ग्रीव इन द गार्डन. आणि त्या गार्डन मध्ये त्या बगीच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पती वाढत असत. सो देअर वॉज अ लॉट ऑफ वर्क टू डू देअर. आणि म्हणून तेथे खूप असं काम करण्यासारखं होतं. वॉटर द प्लांट्स एव्हरी डे. झाडांना दररोज पाणी टाकण्याचं काम त्या ठिकाणी होतं. गिव्ह मॅन्युअर फ्रॉम टाइम टू टाइम. वेळोवेळी त्याला खत घालण्याचं काम होतं. कट अँड प्रून द प्लांट्स ॲट द राईट टाइम. रोपट्यांची योग्य वेळी कापणी आणि छाटणी करण्याचं काम होतं. वीड द गार्डन. बाग जे आहे या बागेतील तण जे आहे तर तण काढण्याचं म्हणजे त्याची निंदणी करण्याचं काम होतं. क्लीन द गार्डन. आणि जो बगीचा आहे हा बगीचा क्लीन करण्याचं स्वच्छ करण्याचं सुद्धा काम होतं. एव्हरीबडी इन द लिटल बॉयज फॅमिली हेल्प्ड टू टेक केअर ऑफ द गार्डन. आणि त्या छोट्या मुलाच्या कुटुंबातील प्रत्येक जण त्या बागेची काळजी घेण्यात मदत करीत असे. प्रत्येक जण टेक केअर म्हणजे काळजी घेणे. टेक केअर ऑफ ची काळजी घेणे. त्या गार्डनची त्या बगीचाची काळजी घेण्यात प्रत्येक जण मदत करत असायचा. आता पुढे बघा काय झालं. द बॉय हॅड अ व्हेरी स्ट्रिक्ट अंकल. त्या मुलाचे कडक शिस्तीचे काका होते. अंकल मीन्स काका. त्याचे अंकल जे होते तर ते स्ट्रिक्ट होते, कडक शिस्तीचे होते. ही बिलीव्ड इन हार्ड वर्क अँड डिसिप्लिन. त्यांचा हार्ड वर्क. नाऊ व्हॉट इज मीन बाय हार्ड वर्क. हार्ड वर्क मीन्स मेहनत. त्यांचा मेहनतीवर आणि डिसिप्लिन म्हणजे शिस्त जी आहे या शिस्त यावर त्यांचा विश्वास होता. वन डे द बॉय वॉज प्लेइंग अराउंड इन द हाऊस. आणि एके दिवशी तो मुलगा घरात इकडे तिकडे खेळत होता. लिटल बॉय सेड द अंकल, युअर गार्डन नीड्स विडिंग. आणि हा मुलगा इकडे तिकडे खेळत असताना काका त्या मुलाला म्हटले, तुझ्या बागेतील तण काढून टाकण्याची गरज आहे. युअर गार्डन नीड्स विडिंग. तुझ्या बागेची विडिंग म्हणजे निंदणी करण्याची गरज आहे, तण काढण्याची गरज आहे. डोंट प्ले अराउंड. इकडे तिकडे खेळू नकोस. डू सम वर्क. काहीतरी काम कर. गो नाऊ अँड वीड द गार्डन. आता जा आणि बागेची तू काय कर, निंदणी कर. ते बागेतलं तण जे आहे तर ते तू काढून टाक. नाऊ नेक्स्ट. आता पुढे बघा. द लिटल बॉय डिड नॉट फील लाईक वीडिंग दॅट डे. आता त्या छोट्या मुलाला त्या दिवशी त्याची निंदणी करावी वाटेना, ते तण काढावं वाटेना. आय कांट डू इट ही सेड. आणि तो म्हटला, मी ते करू शकणार नाही. आय कांट डू इट ही सेड. ओ यस यू कॅन सेड द अंकल. आणि त्यावेळेला त्याचे काका त्याला म्हटले, होय ते तू करणार आहेस असं त्याचे काका त्या मुलाला म्हटले. वेल आय डोंट वॉन्ट टू, नॉट जस्ट नाऊ.
सेड द लिटल बॉय. असं मला ते करायचं नाही आणि आता तर नाहीच नाही, असा हा लिटल बॉय त्याच्या अंकलला, त्याच्या काकाला म्हटला. बट यू मस्ट, सेड हिज अंकल. परंतु त्याचे काका त्याला म्हटले, परंतु ते केलेच पाहिजे. बट यू मस्ट, पण तू ते केलंच पाहिजे. डोंट बी नॉटी, असा खोडसाळपणा करू नको. नॉटी, नॉटी म्हणजे खोडसाळपणा करणे, खोडकरपणा करणे. डोंट बी नॉटी, बट गो ॲट वन्स अँड डू युअर वर्क. आता ताबडतोब तू इथून निघ आणि तुझे निंदणी करण्याचं काम तू कर. दिस इज एन ऑर्डर, हा माझा हुकूम समज, हा माझा हुकूम आहे. गेट अप अँड गो, उठ आणि निघ बघू तू आता इथून. अशा प्रकारे त्याचे अंकल त्या छोट्याशा मुलाला म्हटले. द लिटल बॉय फेल्ट सॅड, त्या छोट्या मुलाला वाईट वाटले. अंकल इज सो अनफेअर, काका फार अन्याय करणारे आहेत. अंकल इज सो अनफेअर ही थॉट, या छोट्या मुलाला वाटले की आपले काका जे आहेत तर ते फार अन्याय करणारे आहेत. हिज चिन बिगॅन टू उबल, ही हॅड अ लंप इन हिज थ्रॉट. आता त्याचे तोंड जे आहे तर ते वेडेवाकडे झाले आणि त्याच्या घशामध्ये आवंडा आला. नाऊ चिन बिगॅन टू वॉबल मीन्स तोंड नाराजीने वेडेवाकडे होणे, आणि लंप इन द थ्रॉट मीन्स घशात जो काही आवंढा येतो त्याला लंप इन द थ्रॉट असं म्हणतात. हिज आईज वेल्ड अप, आणि त्याचे डोळे जे आहे या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले. जस्ट देन हिज मदर वॉकड इन. त्यानंतर काय झालं, त्याच वेळी त्याची आई जी आहे तर ती आतमध्ये आली. त्या मुलाची आई जी आहे तर ती आत आली. व्हॉट्स द मॅटर लिटल बॉय, शी आस्क्ड. व्हाय डू यू लुक सो अनहॅपी. व्हॉट्स द मॅटर लिटल बॉय, काय झाले बाळा. सी आस्क्ड, तिने विचारलं. व्हाय डू यू लुक सो अनहॅपी, तू एवढा दुःखी का वाटत आहेस. अंकल टोल्ड मी टू वीड द गार्डन, सेड द लिटल बॉय. आता हा लिटल बॉय छोटासा मुलगा म्हटला, अंकल टोल्ड मी, अंकलने मला टोल्ड केलं. टोल्ड म्हणजे सांगितलं आहे. अंकल टोल्ड मी टू वीड द गार्डन, काकांनी मला बागेतील तण काढायला सांगितलेलं आहे, त्याची निंदणी करायला सांगितलेलं आहे. नाउ नेक्स्ट. Oh, said his mother. What fun that will be. I love to weed and it is such a fine day. Can you come and help you to weed? आता त्याची मदर त्याला म्हणते, ओ वा वा. सेड हिज मदर, त्याची आई म्हटली वा वा. व्हॉट फन दॅट विल बी, किती मजा होईल ना. आय लव्ह टू वीड, मला तर तण काढायला खूप आवडते. अँड इट इज सच अ फाईन डे, आणि आज एवढा छान दिवस आहे. कॅन आय कम अँड हेल्प यू टू वीड, मी येऊ का आणि तुला तण काढायला मदत करू का. मी येऊ का आणि तुला तण काढायला मदत करू का, अशी मदर त्या मुलाला म्हटली. व्हाय यस सेड द बॉय, होय का नाही, तो मुलगा त्याच्या मदरला, त्याच्या आईला म्हटला, होय का नाही, येऊ शकतेस तू. सो द बॉय अँड हिज मदर वेंट आउटसाइड, आणि तेव्हा तो मुलगा आणि त्याची आई बाहेर गेले. वेंट म्हणजे गेले, गोचा पास्ट टेन्स आहे हा. वेंट आउटसाइड, दे विडेड द गार्डन, आणि त्यांनी संपूर्ण बाग जी आहे तर ती निंदून काढली. दे हॅड अ व्हेरी गुड टाइम टुगेदर वर्किंग
अँड चॅटिंग अँड लाफिंग. आणि काम करीत, गप्पा मारीत आणि हसत खेळत या दोघांचा वेळ जो आहे तर तो खूप चांगला गेला. This story is adapted from Go and Come by Laura E. Richards. लौरा ई रिचर्ड्स यांच्या गो अँड कम यामधून ही स्टोरी जी आहे तर ती अडॉप्ट केलेली आहे, स्वीकारलेली आहे. अशा प्रकारे आज आपण गो अँड कम ही स्टोरी लर्न केली. त्या मुलाला ज्या वेळेला गो काम करण्यासाठी जा असं सांगितलं अंकलने, काकांनी, त्यावेळेला तो मुलगा नाराज झाला. परंतु आई ज्या वेळेला म्हटली मी तुला काम करायला मदत करायला येऊ का, कॅन आय कम, मी येऊ शकते का, असं ज्या वेळेला विचारलं तर त्यावेळेला मुलगा जो आहे तर तो खुश झाला आणि त्याने आनंदाने काम केलं. म्हणजे काम करायला जा आणि येऊ का म्हणजे गो अँड कम. या ठिकाणी हा जो काही फरक आहे तर तो आपल्याला या स्टोरीमध्ये लक्षात आला. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.